आपण अनेकदा झोपेला दिवसाच्या शेवटी होणारी एक साधी क्रिया समजतो, नाही का? पण विचार करा, जर झोप हे एक कौशल्य असेल तर? एक असं कौशल्य जे आपण शिकू शकतो, सुधारू शकतो आणि ज्यातून आपलं आरोग्य आणि आपली कार्यक्षमता दोन्ही वाढवू शकतो. चला तर मग झोपेच्या विज्ञानातील 6 महत्वाचे स्तंभ समजून घेऊया, जे आपल्याला प्रत्येक दिवशी अधिक ऊर्जावान बनवतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? झोप म्हणजे फक्त डोळे मिटून पडून राहणं नाही, ती आपल्या शरीराची आणि मेंदूची एक अत्यंत मूलभूत गरज आहे. खरं तर ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला प्रत्येक दिवसाच्या आव्हानांसाठी नव्याने तयार करते. म्हणूनच तिला सुपर पॉवर म्हटलं जातं. मग ही सुपर पॉवर मिळवण्यासाठी नक्की किती झोप गरजेची आहे? तर बहुतेक निरोगी प्रौढांसाठी तो आकडा आहे 7 ते 9 तास. हेच आपलं पहिलं ध्येय आहे. आणि हे ध्येय गाठण्यासाठीच आपण पुढचे 6 स्तंभ पाहणार आहोत. तर हा आहे आपला रोडमॅप. आपण सुरुवात करणार आहोत आपल्या शरीराच्या मास्टर क्लॉकपासून. मग बघणार आहोत की झोपण्याची जागा कशी असावी, खाण्यापिण्याचा काय परिणाम होतो आणि अगदी डॉक्टरांकडे कधी जायचं इथपर्यंत. प्रत्येक टप्पा आपल्याला अधिक निरोगी बनवण्यासाठी खूप महत्वाचा आहे. चला सुरुवात करूया. आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ आहे आपलं मास्टर क्लॉक नियंत्रित करणे. चांगल्या झोपेसाठी जर फक्त एकच गोष्ट निवडायची असेल तर ती म्हणजे नियमितता. कारण आपल्या शरीराच्या नैसर्गिक घड्याळाला सातत्य खूप आवडतं आणि खरंच सांगायचं तर हेच उत्तम झोपेचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. या आंतरिक घड्याळालाच शास्त्रीय भाषेत सर्केडियन रिधम म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या मेंदूमध्ये एक मास्टर घड्याळ आहे जे ठरवतं की आपल्याला कधी झोप येईल आणि कधी जाग येईल. आणि या घड्याळाला गोंधळ अजिबात आवडत नाही. त्याला फक्त एकच गोष्ट हवी असते, ती म्हणजे नियमितपणा. इथे 2 परिस्थिती आहेत. एकीकडे आहे सातत्यपूर्ण वेळापत्रक, म्हणजे रोज एकाच वेळी झोपणं आणि उठणं. आणि याच्या अगदी उलट दुसरीकडे आहे सोशल जेट लॅग. म्हणजे काय तर आपण वीकेंडला उशिरापर्यंत जागतो आणि सकाळी उशिरा उठतो. असं करून आपण नकळतपणे आपल्या शरीराच्या घड्याळाला गोंधळात टाकतो. याचा परिणाम अगदी तसाच होतो जसा दुसऱ्या देशात प्रवास केल्यावर होतो. आणि समजा कधी रात्री झोपच लागली नाही तर काय करायचं? त्यासाठी हा 20 मिनिटांचा नियम खूप उपयोगी पडतो. जर तुम्हाला 20-25 मिनिटात झोप लागली नाही तर अंथरुणात पडून राहू नका. उठून दुसऱ्या खोलीत जा आणि काहीतरी शांत करा. यामुळे काय होतं तर आपल्या मेंदूचा बिठाळ्यासोबत जागे राहण्याचा जो संबंध जोडला जातो तो तुटतो आणि पुन्हा झोप लागण्यास मदत होते. आता वळूया आपल्या दुसऱ्या स्तंभाकडे, आपली झोपण्याची जागा. कारण आपलं शरीर कुठे आणि कसं झोपतं याचा आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर खूप मोठा आणि थेट परिणाम होतो. ही संख्या लक्षात ठेवा, 18.3 अंश सेल्सिअस. संशोधनानुसार झोपण्यासाठी हे एक आदर्श तापमान मानलं जातं. याचं कारण असं आहे की झोप येण्यासाठी आपल्या शरीराचं तापमान नैसर्गिकरित्या थोडं कमी होणं गरजेचं असतं आणि एक थंड खोली या प्रक्रियेला मदत करते. तर एका आदर्श झोपेच्या वातावरणासाठी या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत: तापमान, प्रकाश आणि आवाज. आपली खोली थंड, पूर्णपणे अंधारी आणि शक्य तितकी शांत असायला हवी. कारण अंधारामुळेच मेलॅटोनिन नावाचा हार्मोन तयार होतो, जो आपल्या शरीराला सांगतो की आता झोपण्याची वेळ झाली आहे. आपला तिसरा स्तंभ आहे योग्य आहार. म्हणजे आपण काय खातो पितो हे तर महत्त्वाचं आहेच, पण ते केव्हा खातो पितो याचाही आपल्या झोपेवर खूप मोठा परिणाम होतो. यालाच क्रोनो न्यूट्रिशन म्हणतात. सोप्या भाषेत आपल्या शरीराच्या घड्याळानुसार खाणेपिणे. हे बघा, दुपारी घेतलेली 1 कप कॉफी आपल्या रात्रीच्या झोपेवर कसा परिणाम करते. कॅफीनचा प्रभाव आपल्या शरीरात जवळपास 12 तास राहू शकतो. याचा सरळ अर्थ असा की दुपारी 2 वाजता प्यायलेली कॉफी रात्री तुमच्या गाढ झोपेची गुणवत्ता खराब करू शकते. आता अल्कोहोलबद्दल एक मोठा गैरसमज आहे. अनेकांना वाटतं की त्यामुळे चांगली झोप लागते. आणि हो, सुरुवातीला झोप लागल्यासारखं वाटतंही, पण काही तासानंतर तेच अल्कोहोल आपल्या झोपेत अडथळा आणतं. विशेषतः ते आपल्या रेम झोपेला खराब करतं, जी आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी आणि आठवणींसाठी अत्यंत आवश्यक असते. एक महत्त्वाचा नियम म्हणजे झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी जड जेवण टाळणं. कारण जेव्हा आपलं शरीर अन्न पचवण्यात व्यस्त असतं तेव्हा त्याला शांत होऊन झोपेच्या अवस्थेत जाणं कठीण होतं. आपला चौथा स्तंभ आहे शारीरिक हालचाल, म्हणजेच
व्यायाम झोपेसाठी खूप चांगला आहे, यात काहीच शंका नाही. पण त्याची वेळ, ती खूप जास्त महत्वाची आहे. जर जोरदार व्यायाम करायचा असेल, जसं की धावणे किंवा जिमिंग, तर तो सकाळी किंवा दुपारी करणं सगळ्यात उत्तम. यामुळे शरीराला संध्याकाळपर्यंत शांत व्हायला पुरेसा वेळ मिळतो. आणि जर संध्याकाळीच व्यायाम करायचा असेल, तर योग किंवा स्ट्रेचिंगसारखे हलके व्यायाम करावेत आणि तेही झोपण्याचा किमान 1.5 तास आधी संपवावेत. आता आपण आलो आहोत 5व्या स्तंभाकडे, वाइंड डाऊन रिच्युअल. विचार करा, जसं विमान उतरवण्याआधी त्याची गती हळूहळू कमी करावी लागते, तसंच आपल्या मेंदूला धावपळीच्या दिवसातून काढून झोपेसाठी हळूहळू तयार करावं लागतं. आजच्या डिजिटल जगातला हा कदाचित सर्वात महत्त्वाचा नियम आहे. झोपण्याच्या किमान 1 तास आधी सगळ्या प्रकारच्या स्क्रीन्स बंद करा. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यातून जो निळा प्रकाश येतो तो आपल्या मेंदूला जागे राहण्याचे खोटे संकेत देतो आणि झोपेसाठी आवश्यक असलेल्या मेलॅटोनिनची निर्मिती थांबवतो. तर मग स्वतःसाठी एक शांत होण्याची दिनचर्या तयार करा. दिवे मंद करा, एखादं पुस्तक वाचा, शांत संगीत ऐका किंवा काही वेळ फक्त शांत बसून ध्यान करा. या छोट्या छोट्या क्रिया आपल्या मेंदूला संकेत देतात की दिवसाची धावपळ आता संपली आहे आणि शांत होण्याची वेळ आली आहे. आणि आता आपला शेवटचा पण तितकाच महत्वाचा स्तंभ. बघा, कधीकधी फक्त सवयी बदलून उपयोग होत नाही. अशा वेळी व्यावसायिक मदत घेणं केव्हा गरजेचं आहे हे ओळखणं खूप महत्वाचं आहे. हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. आपली झोपेची समस्या ही सामान्य आहे की ती एखाद्या मोठ्या समस्येचे लक्षण असू शकते? हे कसं ओळखायचं? जर तुम्हाला 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ झोपेची समस्या असेल, दिवसा गाडी चालवताना किंवा काम करताना झोप लागत असेल, खूप जोरात घोरण्याची सवय असेल किंवा रात्री श्वास थांबल्यासारखं वाटून जाग येत असेल, तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. ही स्लीप ॲपनियासारख्या गंभीर विकारांची लक्षणं असू शकतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे आता अगदी स्पष्ट आहे की झोप ही खरोखरच एक महाशक्ती आहे आणि आपण पाहिलेल्या ह्या 6 स्तंभांचा वापर करून ही शक्ती मिळवणं पूर्णपणे शक्य आहे. आता खरा प्रश्न फक्त एकच आहे, आपण आपली ही महाशक्ती वापरणार आहोत का?